कारण आपण औषध फवारणी केली, खत वगैरे सोडलं आणि याची मिरचीची डिरी अशी गोळा झालेली वाटून राहिली. तर डायरेक्ट आम्हाला मिरची टाकायची उठून. बघू शकता आपल्याला आता डायरेक्ट मिरची उठून टाकायची आहे आणि याच्यात परत दुसरी लागवड करायची, कारण खर्च करून काही फायदा होणार नाही त्याच्यामुळं. तर बघा अशा प्रकारे झाली आपली मिरची पोटणं, कारण मस्त तिला फुलं वगैरे डिरी लागली. पण डिरी आहे पण गोळा झालेली, म्हणजे कोकडा झालेली, पान वाटून राहिली ते. त्याच्यामुळं आता पूर्ण मिरची उठून कंप्लीट करायची आणि वावर करायचं आहे मोकळं. त्याला मिरची आहे, म्हणजे अशी मिरची पण आहे त्याला, पण ह्या मिरचीचं कसं आखूड पडली ती, त्याच्यामुळं अशा मिरच्या आहेत. तर ह्या मिरच्या तोडायला पण खूप अवघड जातात आणि खूप मजुरी लागते आणि मार्केटमध्ये पण या मिरचीला जास्त भाव नसतो. त्याच्यामुळं दुसरं पीक घेतलेलं बरं, कारण खर्चासारखा खर्च करायचा आणि माल त्या प्रकारे भेटत नाही त्याच्यामुळं. तर बघा असं असतं शेतकऱ्याचं, रात्रीतून कोणता निर्णय घेतला जाईल सांगता येत नाही. तर चला बाय.